बाई हे म्हातारं कुठं गेलंय काय माहिती बाई, काय टोचत काय ना बाई इकडं लाकडन लुकडन वावरातले गोळा करायचे ते म्हातारं उड्या आणि बस आहे. आज काय अहो एकटीच पाव आहे का? कटाळा येऊन गेला बाई, मुंग्याच्या दहावर बसले तर मुंग्याला ना चावले येडे मला, पार पायन पार हातन जाम करून ठेवले नुसते खाजू खाजू. काय भाऊजी काय नाही मग काय काम काढलं तुम्ही? काय नाही आलतो फिरायला हा का? मळ्यात. हा काय म्हणता? काहीच नाही राहिले, हात पाय दुखू राहिले. केव्हापासून? 8 दिवस झाले आजारी मी. 8 दिवस झाले? हा मग काय दवाखान्यात गेली का? केला होता दवाखाना, आता काय करू तरी नाही राहिले नाही राहिले हो. तर दवाखाना फरकच पडला का होता? नाही ना फरक पडला, त्याने इंजेक्शन दिलं केवढं मोठं, केवढं इंजेक्शन दिलं होतं? एवढं असं इंजेक्शन. बाबा बाबा केवढं तरी फरक नाही? नाही ना काय करावं तरी आता. मग दुसरी का कुठं बघता बिगता का पाहिलं का? आम्ही नाही जाते बाई बघता बघताकडं, का बरं? आम्हाला नाही आवडत ते बघत बघत. आणि हे का पण दुखायला लागले कन्फर्म? आता 8 दिवस झाले सांगितलं तुम्हाला, काय ऐकायला जास्त आहे काय ना? त्याच्या आत नव्हतं दुखत का? नव्हतं दुखत. ते झालं मग. पाय सुजले बघा तुम्ही. हा ना आता काय करावं तरी, सुजले आता. मा काय औषध घेऊन पाहते का तू? असं काच औषध आहे बाई तुमच्याकडं? वहिनी जर औषध घेतलं ना घेतलं हा तुला अशी निसर झोप येईन हा. का रात कोणीकडे जाईन तर समजायचं सुद्धा नाही. मग घ्यावंच लागलं बरं का ते औषध. औषध आहे ना हं. असं रानबाण आहे वहिनी. मग तुला सांगतो हा माणूस जो भाकरी लय खातो येड्यावानी. यो बाबू मग तर बरोबर बाय, मला तर भाकर नाही जात, तुकडा नाही जात. भाकरी खातो झोप निसरू येते. मग घ्यावंच लागलं बरं का. तो नवरा किती तुला डोकं खाऊन दे, हा. तू मला म्हणजे शांत बस गाठका मला झोपू दे. हा मग असं औषध आहे आपलं घिशी घेऊन. मग चालेल ना बाय, का बरं नाही घ्या घेईन मग. मग देऊ का? हा दे ना. पण कोणाला तुझ्या नवरा सांगू नका मी औषध दिले. नाही नाही मी सगळी सुविधा करून आणलेली. औषध काय माहिती, घराच्या गळ्यात राहतात. गलसत घेत असते का? हा गलास गलास ते आपलं लमसम औषध आहे ना. पाणी टाकून आणले घरून बरं जरा महाराज जातो वाटतं जरा वहीन आधी अर्धच घ्या बघ. बस घ्या घ्या आधी आबा आधी घाण नंतर छान आहे. आधी घाण नंतर छान आहे. कसं काय वाटलं? चांगलं आहे थोडं, पण लई कडू लागत हो. कडू जाऊन लागू दे पर पायाला फरक पडला का? एनर्जी वाढली का तुझी? थोडं बरं वाटलं बरं, कसं काय वाटलं आता? बरं वाटलं जरासं, बरं वाटलं. वहिनी तू रोज औषध जर घेतला ना तू अशी जवान वशी जवान 16 वर्षाची मुलगी दिसशील तुझ्या मनाला. पण असे असं डोळे आटकू राहिले बा. नाही मग ते औषधच पॉवरफुल आहे ना. औषध आहे ना वहिनी हे भेटतच नाही. हा हे स्वतः मा करता आणला तर तो लय केव काय काकोत्या केल्या म्हणून दिलं, नाही तर मी कोणाला देत नाही आजपर्यंत. पण असं गुंगी आल्यावानी होतो. कधी गुंगी नाही त्यांना गुंगी ती वहिनी. डोळे असे आटकत हा बरं तुला आता झोप ये का नाही? पण तसं झोपायचं नाही. मग आधी खायचं आणि मग झोपायचं. अगोदर खायचं हा आणि मग झोपायचं. झोपायचं. बर हं? हा बरं वहिनी कसं काय वाटलं? चांगलं वाटलं, पण ते नुसते डोळे आटकत, हा? डोळे असे आटकत. झोपत आहे का मामा आठव वहिनी? झोपा ना. नको नाही डोळे अटकत तर. नको. बरं मी तुम्हाला झोपी लावू का एक ठिकाणी जाऊन? हम्म, येडं लय ऊन लागत आपण आहे ना तिकडे साईडला जाऊन आहे ना तुला मस्त झोपी लावून देतो. अशी झोपशील ना का तुला अशी झोप येईन ना का तू माझं आयुष्यभर नाव काढशील. पण लय कस तरी होते. नाही काही नाही काही नाही ते तर तसं होते. औषध लय पॉवरफुल आहे वहिनी. औषध असं आहे ना तुला सांगतो ते जर घेतलं अरे झोप. पण डोळे का बरं आटकत आहे? मग औषध पॉवरफुल ना माझ्यावालं. मग आता काय करायचं? चल ना तुला घेऊन जातो घरी. कुठं? घरी जातो घरा बोत. नाही जात आहे. नाही नाही ना बरं मग चल मी तुला सावळी द्या ठिकाणी झोपून देतो. न ते तो नावर तर नाही ना. गेला उडत तो नाव, काय गरज नाही त्याला. हा ये मला पटलं वहिनी ये मला पटलं. थांब थांब ना थांब वहिनी वर उठा 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 दर चप्पल घाला घाला चप्पल. मी काय वहिनी पुढे नका पळू. तुम्हाला तरतरी चढली तरतरी. आता ही दारू नाही ही औषधच आहे ना आज पॉवरफुल आहे वहिनी. तुम्ही जर रोज घेतलं ना तुम्हाला सांगू तुमची अशी तब्येत होईल वहिनी का माप नाही. तुम्हाला जवानी तुम्ही 12 वर्ष दिसता 12 वर्ष. बरं आता कसं काय जवानी आली का नाही? तर तरी आली, जवानी कशी झाली जवानी? तर तरी आली. जवानी वर हात टाक हळूहळू घ्या बघा हळूहळू 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 चालतं ते ना.
चालतं नाही येतं, येतं, तर कन्या पाटकुळी उचलून नाही ते नको नको पाटकुळी नाही तर पाटकुळी उचलून घेतलं असं हळूहळू 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 वहिनी हळूहळू वहिनी हळूहळू तर काय करतो वहिनीला कोणी दिसतंय का नाही का नाही इकडं कोणीच नाही आज आपलाच कार्यक्रम आहे आज आपलाच कार्यक्रम आहे आज आहे ना इकडे कुठे चाललंय नाही वहिनी तुम्हाला ना झोपी लावायची झोपी कारण जे औषध असं ना याला झोपणं गरजेचं आहे फार नाही झोपलं ना मग तर सगळा कार्यक्रम फेल झाला चला 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 मग चला वहिनी हळू बघ हळू हळू इकडे कुठे चाललो आपण? हो नाही तुम्हाला येतं ना ते एखादं येते बोलन गागन ना त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा इथंच बस बस झोपा येणं झोपलं तरी चालेल ती टोचत ना नाही त्याला काय होते औषध गेले त्याला काय टोचन औषधांना ना टोचत नाही टाचत नाही काय नाही तुम्हाला किती टोचतं ना वहिनी कळणार सुद्धा नाही किती टोचू द्या तुम्हाला काय कळतं का हा कळणार आहे का काही बरं कसं काय वाटतंय आजू आणू का औषध नको घ्या ना थोडं नको नको हा. तुला पेची गाजू नाही मला नाही प्यायचे थोडं या ना नाही मला घरी जायचंय जवानी वाढवणार मी जवानी नको जा. चला आता इकडे सगळं व्यवस्थित आहे. आता खालच्या मळ्यात चक्कर मारतो मी. बरं खुश झाली का नाही तू हा आता जावाच वाटतंय. एक बारी खुश करू का तुला नको नको मला नाही प्यायचं. एकदा घरी जायचंय मला घरी बिरी नाही त्याला डुकरं कुठली कारण वाटते इथं घरी जायचंय मला बरे थांबायचे नाही डुकरंच आहे कान गाड्या आवाज धर पडतो इकडे काय ते डुकरंच आहे वाटतं डुकरं आईला ह्या डुकरांनी पार सळकी आईला ह्या डुकरांनी पार सळकी पळ करून ठेवला बा डु 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 डुकार डुकार डु डुकरचं काय बाहेर निघते नाही गपची बसा ना आता मला जायचंय आता घरी नेमकं शांत बस ना एकदम कशाला अबाई तो तोंड दाबून मारून टाकी बघा तुला शांत बस एकदम जायचंय मला घरी शांत बस ना एकदम बोल नको शांत बस एकदम ए बाई तोंडामध्ये बोला का मारून टाकी तुला बघा मला घरी जायचंय काय घरी जाते मला नवऱ्याकडे जायचंय गप्प मला ना तू कोणतरी आलं गप्प ना जायचंय मला गप्प ना काय शांत 2 मिनिटं शांत बस बाई तो तोंड मारून टाकी बघा जायचंय मला बस शांत एकदम शांत बस अबाई नाही तर बाई तो नको मला घरी जायचंय आवाज येतोय माणसाचा. सोडा ना अबाई शांत बस माझं तोंड नको दाबू आडावाडा करू नको शांत बस एकदम मला घरी जायचंय शांत बस आडावाडा करू नको समजत का घरी जायचंय आडावाडा करू नको तुला सांगितलं ना का घरी जायचंय भाऊजी घरी जायचंय ऐकायचं का मोठं का दाबून अरे अरे आणि तू हे काय करू राहिला माझ्या बायको बरोबर तिला चक्कर आले अरे चक्कर कशी काय आली तिला चक्कर आले ती पडेल होती हा? मग तिचं नाक दाबत होतो श्वासली काय करता अरे पण नाही, तिला चक्कर आली अरे चक्कर पण तू मध्ये आला कसं काय हो ती नाही निंत आहे ना हा? एकदाच गागरी खाली पडली आणि मी लगेच आलो पळत आता- काय झालं मग तिची दात खाली बसली होती हा? ना नाक दाबून मी तोंड उचकलं तिथे वास खात आहे तो रे वास काहीतरी औषध तर नाही पिली ती काय काय ए उठ तुमचं पास आहे का हा? नाही नाही थांब 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 तू तू काय 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 तुझा वास येऊन राहिलाय काय माहिती काय तर दिलं यांनी कोणी अरे यांनी. ए अरे चाल का हे बाहेर तू बाहेर चाल तू बी तो बी काय 100 रुपया चाल बाहेर चाल ना इकडे ग काय दिलं आहे ना तुला काय माहिती बाटलीत दिलं काहीतरी तुझ्या आईला तू कसं हा? तिला आहे ना हा? तिला काय आलं तिचे हात पाय दुखत होते हात पाय ते म्हण पके पाय दुखत आहेत. अरे आता म्हणतो तिला दात खेळ बसली नाही, होती नाही. चक्कर आलती जाऊन आता पडली ती उसात पडली कशी काय कस काय पडली मला काय माहिती हे बघ खोटं बोलून तू असं काहीतरी सुटका करून घेऊ आरामखोर तू माझ्या बायकोशी वाचवली माझ्या बायकोला का मी वाचवली ती कवा गेली असती म्हणजे माझ्या पाय पडा कोण मी उपकार केला तुझ्या बायको आम्ही तू गुन्हा करून काय झालं? काहीतरी आणलं आईला किती जणांना खायला- काहीतरी दिलं मला बाटली मध्ये पाणी दिलं आणि मला पाजलं मला म्हणे एनर्जी ड्रिंक आहे म्हणे अरे वा. माझे नुसते डोळे झाकू राहिले दारूचा वास येऊन राहिला इथं
काय माहिती काय होतं. काय 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 केलं रे ए? काय केलं हा तिला दारू पाहिजे मग नाही चुकलं पळाला हरामखोर का गे तुला एवढं कळालं नाही का त्याच्यावर तुला वास नाही आला दारूचा मी काहीच तुला नाही केलेलं. दारूचा वास नाही आला मला आवाज नाही हा? आला आणि एनर्जी ड्रिंक आहे म्हणून मी पेले. अजून काय केलं तुला काहीच नाही केलं. मला म्हणे तिथं खरं बोल. हा गेले उसामध्ये लगेच लागलं मला तोंड दाबायला दाबायला माझावाला. आणि मग मग मी लगेच आरड केली. अरे मी इकडं पाय तिकडं पाय हैराण झालो पाहून पाहून हा. त्याशिवाय तू ती उसामध्ये गेलीच नाही नाही हो मला त्याने काहीतरी दिलंय त्याच्यामुळे ते हे झालं. बाहेर दिलं का ते मध्ये उसात गेल्यावर बाहेर दिलं. आणि मग बाहेरून मला कसं रे डोळे असे राटकायला लागले. हा. मला म्हणे तुला सावलीला झोपितो म्हणे मी. आता उसात सावली राहते का झाडाखाली सावली राहते मला म्हणे सावली मला काहीच उमजाना. मग धरून नेलं मला असं तिकडं. असं का हा आता हे बघ हम्म. तुला आता तू व्यवस्थित आहे ना हा हा मग तू सावलीला जाय मी हा. त्याचा बेत पाहतो आता हा 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 जाय सावलीला मला त्याचा समाचार घेऊ देच मला पाहू दे शिरप्या कुठे येतो आता